कर्क राशी. गुढीपाडव्याच्या अगदी काही दिवस आधी आकाशमंडळात अशी एक रहस्यमय खगोलीय हालचाल सुरू झाली आहे, ज्याने अनेक अनुभवी ज्योतिषांच्या कपाळावर आट्या आणल्या आहेत. ग्रहांची ही विचित्र मांडणी इतकी असामान्य आहे की थेट तुमच्या नशिबाच्या तक्त्यावर परिणाम करू शकते. अनेक वर्षात क्वचितच घडणारा असा हा ग्रहयोग तुमच्या आयुष्यात एक असा ऊर्जा धक्का देऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही आयुष्याला स्थिर समजत होतात ते अचानक वेगळ्या दिशेने वळू शकते. काही लोकांसाठी हा काळ भाग्योदय घेऊन येईल, तर काहींसाठी हा काळ कठीण परीक्षा घेणारा ठरेल. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्योतिष गणनेनुसार 15 मार्च 2026 नंतर घडणारी ही नक्षत्रांची उलटापालट कर्क राशीच्या लोकांच्या जीवनातील 3 मोठ्या गोष्टींना थेट स्पर्श करू शकते: करिअर, पैसा आणि नाती. अनेक लोकांना अचानक असे काही अनुभव येऊ शकतात ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल. म्हणूनच हा संदेश शेवटपर्यंत ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या ग्रहयोगातून स्वतःला कसे वाचवायचे आणि त्यात परिस्थितीला आपल्या फायद्यात कसे बदलायचे याचे गुपित या संपूर्ण भविष्यवाणीत दडलेले आहे. कर्क राशी. 15 मार्च 2026 नंतर नक्षत्रांच्या स्थितीत होणारा बदल तुमच्या कुंडलीतील चतुर्थ आणि दशम भावावर विशेष परिणाम करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हे दोन्ही भाव तुमच्या घरगुती जीवन, मानसिक स्थैर्य आणि करिअरशी संबंधित आहेत. त्यामुळे अचानक अशा काही घटना घडू शकतात ज्या तुमच्या रोजच्या जीवनातील स्थिरता डळमळीत करतील. ज्या गोष्टी तुम्हाला सुरक्षित वाटत होत्या त्या अचानक अनिश्चित वाटू लागतील. चित्रा आणि स्वाती नक्षत्रांच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक प्रकारची ऊर्जा निर्माण होईल, पण ही ऊर्जा स्थिर नसून वादळासारखी असू शकते. काही लोकांना अचानक कामात बदल, जबाबदाऱ्यांची वाढ किंवा घरातील परिस्थितीत ताण जाणवू शकतो. त्यामुळे मनात अस्वस्थता आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, हा काळ फक्त संकटांचा नाही, तर तुमच्या आयुष्याला नव्याने घडवण्याची संधी देखील देणार आहे. जर तुम्ही या काळात घाबरून निर्णय घेतले तर परिस्थिती कठीण होऊ शकते, पण जर शांतपणे परिस्थिती समजून घेतली तर हा काळ तुमच्या आयुष्यातील मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. अनेक वेळा जीवनात येणारी उलटापालट ही भविष्यातील मोठ्या यशाची तयारी असते आणि कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ तसाच असण्याची शक्यता आहे. कर्क राशी. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत हा काळ विशेष सावधगिरीचा आहे. अनेक लोकांना त्यांच्या कामात अचानक अडथळे जाणवू शकतात. एखादा प्रोजेक्ट थांबू शकतो, अपेक्षित परिणाम न मिळणे किंवा वरिष्ठांशी मतभेद निर्माण होऊ शकतात. अशा घटना घडू शकतात. त्यामुळे मनात निराशा निर्माण होण्याची शक्यता आहे. पण या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. अनेक वेळा ग्रहस्थिती आपल्याला थांबून विचार करण्याची संधी देते. कदाचित तुम्ही ज्या दिशेने चालत आहात ती दिशा बदलण्याची गरज असू शकते. काही लोकांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येईल, पण त्या संधी सुरुवातीला कठीण किंवा धोकादायक वाटू शकतात. जर तुम्ही मेहनत, प्रामाणिकपणा आणि शिस्त यांचा मार्ग स्वीकारला तर हाच काळ तुमच्या करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. अनेक कर्क राशीचे लोक या काळानंतर त्यांच्या आयुष्यात एक नवीन आणि मजबूत पाया निर्माण करू शकतात. कर्क राशी. आकाशमंडळात सध्या एका अत्यंत अद्भुत आणि दुर्मिळ असा ग्रहयोग तयार होत असल्याचे संकेत ज्योतिष गणनेतून समोर येत आहेत. काही ग्रहांची अशी विशिष्ट मांडणी होत आहे की ज्याचा थेट परिणाम कर्क राशीच्या लोकांच्या नशिबाच्या चक्रावर होऊ शकतो. अनेक ज्योतिषांच्या मते हा ग्रहयोग माणसाच्या आयुष्यात अचानक घडामोडी घडवून आणणारा असतो. कधी मोठी संधी देणारा, तर कधी अचानक सावध राहण्याचा इशारा देणारा. त्यामुळे या काळात तुमच्या आयुष्यात येणाऱ्या काही छोट्या घटनांकडेही दुर्लक्ष करू नका, कारण त्या घटनांमध्येच भविष्यातील मोठ्या बदलांचे संकेत दडलेले असू शकतात. विशेष म्हणजे या काळात कर्क राशीच्या लोकांना 3 महत्त्वाचे संकेत मिळू शकतात आणि हे संकेत दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. पहिला संकेत म्हणजे वारंवार येणारे विचित्र स्वप्न किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सतत मनात येणारी तीव्र भावना. दुसरा संकेत म्हणजे अचानक काही जुने लोक किंवा जुने संबंध पुन्हा आयुष्यात परत येणे. आणि तिसरा संकेत म्हणजे काम किंवा पैशांशी संबंधित एखादी अनपेक्षित संधी अचानक तुमच्या समोर येणे. हे 3 संकेत अनेकदा नशिबाच्या बदलाची सुरुवात दर्शवतात असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते. म्हणूनच कर्क राशी, या काळात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या गोष्टींकडे सजगपणे पहा. कधीकधी नशीब आपल्याला आधी संकेत देत असते, पण आपण ते ओळखत नाही. जर तुम्ही या संकेतांना ओळखले आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हाच अद्भुत ग्रहयोग तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस मन शांत ठेवा, निरीक्षण करा आणि येणाऱ्या संकेतांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कर्क राशी.
या काळात तुमच्यात मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीची देखील मोठी परीक्षा होणार असल्याचे संकेत दिसत आहेत. अनेक वेळा जीवनात जेव्हा बाहेरील परिस्थिती अस्थिर होते तेव्हा माणसाच्या मनातही गोंधळ निर्माण होतो. अचानक चिंता वाढणे, भविष्याबद्दल असुरक्षितता वाटणे किंवा निर्णय घेण्यात अडचणी येणे अशा गोष्टी काही कर्क राशीच्या लोकांना अनुभवायला मिळू शकतात. परंतु हे लक्षात ठेवा की हा काळ तुमच्या मनाला कमकुवत करण्यासाठी नाही तर अधिक मजबूत बनवण्यासाठी आला आहे. या ग्रहस्थितीचा एक सकारात्मक अर्थ देखील आहे. हा काळ तुम्हाला स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी देणार आहे. तुमच्या आयुष्यातील काही जुने विचार, जुने भीतीचे बंधन आणि नकारात्मक सवयी आता हळूहळू तुटू शकतात. सुरुवातीला हा बदल थोडा अस्वस्थ करणारा वाटेल, पण याच प्रक्रियेमुळे तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन आत्मविश्वास आणि स्थिरता निर्माण होऊ शकते. ज्या गोष्टी तुम्हाला आधी अशक्य वाटत होत्या ते आता शक्य वाटू लागतील. म्हणूनच या काळात स्वतःला एकटे समजू नका. ध्यान, प्रार्थना किंवा सकारात्मक विचार यांचा आधार घ्या. आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी निसर्गात वेळ घालवणे, चांगले वाचन करणे किंवा कुटुंबासोबत संवाद वाढवणे हेही खूप उपयोगी ठरेल. हा काळ जरी आव्हानांचा असला तरी योग्य मानसिक तयारी केली तर तो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या अंतर्गत परिवर्तनात आणि आत्मविश्वासाचा प्रारंभ ठरू शकतो. कर्क राशी, आर्थिक बाबतीतही हा काळ थोडा अस्थिर असण्याची शक्यता आहे. बाजारातील बदल, गुंतवणुकीतील चढउतार किंवा अचानक खर्च वाढणे यामुळे आर्थिक ताण जाणवू शकतो. त्यामुळे या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक करताना दोनदा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः अनोळखी लोकांवर विश्वास ठेवून पैसे गुंतवणे किंवा उसने देणे टाळा. काही वेळा चुकीच्या निर्णयामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक आर्थिक व्यवहारात कागदपत्रे तपासणे आणि सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. पण जर तुम्ही संयम ठेवला आणि खर्चावर नियंत्रण ठेवले तर हा काळ तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवू शकतो. अनेक लोक या काळात आर्थिक शिस्त शिकवतात आणि ही शिस्त भविष्यात त्यांना मोठे यश मिळवून देऊ शकते. कर्क राशी, नातेसंबंधांच्या बाबतीतही हा काळ काही महत्त्वाचे सत्य समोर आणू शकतो. ज्या लोकांवर तुम्ही आजवर विश्वास ठेवला होता त्यांच्या वागण्यात अचानक बदल जाणवू शकतो. काही गैरसमज किंवा मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भावनिक तणाव वाढू शकतो. पण या परिस्थितीकडे नकारात्मक न पाहता एक शिकण्याची प्रक्रिया म्हणून बघा. अनेक वेळा आयुष्यातील काही नाती दूर जाणे हे आपल्या भविष्यासाठी चांगले असते. जे लोक खऱ्या अर्थाने तुमच्या सोबत आहेत ते या कठीण काळातही तुमच्या सोबत उभे राहतील. जर तुम्ही अहंकार बाजूला ठेवून शांतपणे संवाद साधला तर अनेक नाती अधिक मजबूत होऊ शकतात. हा काळ नात्यांची खरी परीक्षा घेणार आहे आणि त्या परीक्षेतून टिकून राहिलेली नाती भविष्यात तुमचा सर्वात मोठा आधार बनतील. कर्क राशी, या ग्रहस्थितीच्या नकारात्मक परिणामांपासून स्वतःला सावरण्यासाठी काही आध्यात्मिक उपाय देखील उपयुक्त ठरू शकतात. दररोज संध्याकाळी महालक्ष्मीची आराधना करा आणि ओम श्रीम व्रीम श्रीम कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम व्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. गुढीपाडव्याच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, तांदूळ किंवा पांढरे वस्त्र दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे साधे उपाय मनात स्थैर्य देतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक विचार ठेवणे. कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी नसते. हा काळ देखील निघून जाईल आणि जर तुम्ही संयम, श्रद्धा आणि मेहनत यांचा मार्ग स्वीकारला तर पुढील काळ तुमच्यासाठी नक्कीच अधिक उज्ज्वल ठरेल. कर्क राशी, येणारे काही दिवस तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे ठरणार आहेत. सावध राहा, योग्य निर्णय घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा.